हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी ना एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे, की 2-3 दिवसावरती ना गुढीपाडवा येत आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे, की गुढीपाडव्यासाठी महत्त्वाची म्हणजे महत्त्वाची जी रेसिपी आहे ना, ती तुमच्याशी शेअर करते. तर इथे मी पाक बनवायला ठेवलाय. ते तुम्हाला सांगते कशा पद्धतीने बनवते. पण तोपर्यंत तुम्ही इथं पाहिलं असेल, की तर मी काय केले, आप्याचं जी भांडं आहे ना, ते घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतले, की जेणेकरून आहे ना, आपल्या ज्या गाठी आहेत ते व्यवस्थित निघतील. पण हो, ह्या रेसिपी बनवता-बनवता अशी काय घटना घडली, की तुम्हाला सांगूही शकत नाही. म्हणून तुम्हाला थोडेसे टिप्स पण देणार आहे, की कशा पद्धतीने ही बनवायची. आणि आप्याचे जे भांडे आहेत ना, ते सगळीकडनं मी काय केलं, छोट्या-छोट्या वाट्या आहेत ना, सगळीकडनं एकसारखं तेल लावून घेतले ना हो, ही जी धागा आहे ना, आता हा धागा कशा पद्धतीने ठेवायचा ते तुम्हाला दाखवते. कारण काय होतं, स्ट्रेट ठेवला तर ते व्यवस्थित राहत नाही आणि अशा पद्धतीने जर खोलगटमध्ये थोडंसं काय करायचंय, धागांना आतपर्यंत असं खोलगट करून घ्यायचं, की जेणेकरून आहे ना, ज्यावेळेस आपण आहे ना, साखरेची चाचणी जर ॲड करू ना, तर त्यावेळेस आहे ना, ते आपोआप आपल्या गाठींला लागेल. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपली जी आहे ना, तर धागा वगैरे सगळं काही लावून झालेत. आता ही पाक कसा केला तुम्हाला दाखवते. तर गॅसचा फ्लेम आहे ना चालू केलाय. एक कढई ठेवली आहे. तर तुमच्याकडे कढई नसेल तर तुम्ही पातेलही घेऊ शकता. असं नाही की कढईच घेतली पाहिजे. फक्त चाळणी जी आहे ना, ती व्यवस्थित अशी बनली पाहिजे. तर इथं काय केलंय मी 2 वाटी घेतलेल्या आहे साखर आणि तीच वाटी जी आहे ना, ते 1 वाटी घेतलेलं आहे पाणी. तर तुम्ही तर पाहिलं असेल की गॅसचा फ्लेम आहे ना हाय करायचा नाही, की काय होतं लगेचच साखर जी आहे ना, तर कडक होती. ह्याला ना पूर्ण प्रोसेस जी आहे तर एकदम दमाने करायची आहे. आणि पाक आहे ना आपला काय लगेच झालेला नाहीये. तेच ना थोडीफार साखर जी आहे ना वितळायला सुरुवात झाली आहे. तर इथं तुम्ही पाहिलं असेल, की एक उकळी यायला सुरुवात झाली आणि त्याच उकळीमध्ये मी ना 2 चमचे ते घेतलेलं आहे दूध. तर दूध का घ्यायचं, की आपले जे गाठी आहेत ना, तर त्या काय होतील, की पांढऱ्या शुभ्र होते आणि हो साखर तयार होणार नाही ह्याची. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपली मस्तपैकी जी चाचणी बनायला सुरुवात झाली आहे. पण आता ही चाचणी कशी बनवायची? आता तुम्हाला प्रत्येक वेळेस मी दाखवते. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या रेसिपीसाठी हे असतात बरं का. आता ही गाठी आहे ना, तर ह्याला ना आपला साखरेचा पाक आहे ना, तर जरा हटच पाहिजे. तर ना, इथं मी एक वाटी घेतली आणि त्या वाटीमध्ये 2-2 मिनिटाला ना चेक करत होते. म्हणजे काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस ना आपण निवांत राहिलं, की त्यावेळेस साखरेचा पाक आहे ना हार्ड होऊन जातं. तर ते थोडंसं लक्षात येत नाही. तर काय करायचंय, की एक वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये ना चमच्याच्या साहाय्याने तिथं ते साखरेचा पाक आहे, तर पाणी घ्यायचं आणि त्या पाणीमध्ये थोडंसं ॲड करायचं आणि तोच साखरेचा पाक आहे, तर काय करायचं, कडक होतोय का नाही, अशा पद्धतीने बनायचं. ते थोडंसं पातळ आहे म्हणून मी काय केलं गॅसचा फ्लेम तर कमीच ठेवले आणि त्याच्यावरती जी काही प्रोसेस आहे ती आपली चालू आहे. तर तुम्ही पाहिलं असेल की अजून भरपूर वेळ आहे आपली साखरेची चाचणी व्हायला. तर तुम्ही तर पाहिले असेल, की मी काय केले पुन्हा एकदा आपल्या चाचणीचा पाक रेडी झाला का नाही त्यासाठी चेक करत होते. चमच्याच्या साहाय्याने मी काय केली तर गोळी तयार करून घेतली, की ती गोळी जी आहे ना, तर हाताला आपल्या कडक अशी लागली आणि वरून खाली टाकायची म्हणजे वाटीमध्ये आणि त्याचा असा कडक आवाज आला ना, तर दगडासारखा तर म्हणायचा, की पाक आपला रेडी झालाय. तर तुम्ही तर पाहू शकता, की बरंच काही आटलं गेलंय. आता इथं अशी घटना घडली तर मला काय सांगू. आता उन्हाळ्यामध्ये ना माझ्या घरात आहे ना खिडकीचा हा विषय काहीच नाही. तुम्हाला तर आधीच्या वेळेमध्येही बोलले. आणि आता मोबाईल जर इथं मी शूट करायला घेतला ना, की तो काय होतो, खूप असं गरम होतो. त्याला मी थंड कपडा घेते म्हणजे पाण्यामध्ये डुबवून घेते आणि त्या कपड्यामध्ये ना कॉटनचा कपडा घेऊन आणि त्याला असं तर कॉटनच्या कपड्यामध्ये मोबाईल आहे ना थंड होण्यासाठी ठेवते आणि पुन्हा एकदा काय करते, की परत शूट करायला घेते. अशीच माझी प्रोसेस आहे. पण मी गडबडीत काय केले, माझ्याकडनं माझा हातच जळाला, की कारण मी स्पीडमध्ये काय करत होते, की मोबाईल आहे खूप गरम झालता आणि हे साखरेचा पाक जे आहे ना, तो पण आहे एकदम हार्ड व्हायला सुरुवात झाली होती. नंतर मी काय केली, ही रेसिपी पुन्हा एकदा बनवली.
पुन्हा एकदा स्टार्ट केली आणि नंतर ही तुमच्यासमोर मी अ, दाखवलेली आहे, की अशी घटना घडते त्यासाठी काय करायचंय, थोडंसं ना संयम ठेवा प्रत्येक गोष्टीसाठी. कारण मी माझ्या हडबडीत काय केले, स्वतःचाच हात आहे ना भाजून घेतलाय आणि हो, माझ्या बोटाला खूप अशी इजा झाली. ते मी काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही. प्रत्येक गोष्ट आपण दाखवू शकत नाही. पण ह्याच्यापासून कसं वाचू शकतो ते तुम्हाला मी दाखवते. तुम्ही तर पाहिलं असेल, की नंतर पुन्हा एकदा आपण बनवले आणि नंतर तुमच्याशी शेअर केली. तर ही रेसिपी एकदम परफेक्ट अशी झाली. रेसिपीमध्ये काही प्रॉब्लेम नाही झाला. फक्त माझ्याकडनं चूक झाली. पण चुकी नाही, कारण घरच माझं असं आहे, की त्यासाठी मी काही करू शकत नाही, की आता हे 2-2 मिनिटाला आता हे जेवढं उन्हाळा आहे ना, तेवढा उन्हाळ्यात मला खूप अशी मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतील. आणि 2 ते 3 मिनिटांनी व्हिडिओ शूट झाला, की लगेचच मग पुन्हा एकदा कपडा घ्यायचा. त्या कपड्यामध्ये मोबाईल ठेवायचा, मोबाईल थंड करून घ्यायचा. परत पुन्हा एकदा ती रेसिपी स्टार्ट करायची. असं स्ट्रगल माझं चालू झाले आता. तर एनिवे जाऊ दे, काही लक्ष देऊ नका. फक्त स्वतःची काळजी घ्या. जशी मी काळजी नाही घेतली तशी. तर तुम्ही तर पाहिले असेल, की आपली जी गाठी आहे ना, तर एकदम मस्त झालाय. साखरेचा जी आहे ना, हार एकदम रेडी झालाय. तर तुम्हाला ना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर म्हणतात ना, गुढीपाडव्याला नवीन वर्ष चालू होतं, तर माझ्याकडून आहे ना, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपली नवीन वर्षासाठी एकदम छान अशी रेसिपी पण बनून तयार झाली आहे. तर ही फायनली आपली रेसिपी आहे ना, तुम्ही तर पाहू शकता कुठेही म्हणजे तुटली वगैरे नाही आहे, अशी राहिलेली आहे. अजून पण आहे तशीच राहिलेली आहे. पण तुम्ही तर पाहिलं असेल, की फायनली आपली रेसिपी एकदम मस्तपैकी, छानपैकी आणि हो, परफेक्ट अशी बनवून तयार झाली. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आता फायनल तर रेसिपी झालीच आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते. आणि हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा आणि हसत राहा.